हं, तिकडे का गेलास? हा, हां, तू तिकडे का गेलास? तर का हां. याचा अर्थ त्याच्या संस्कृत मध्ये असं होईल, त्वम तत्र किमर्थम गतः असं, अच्छा. किंवा त्वम तत्र किमर्थम गच्छसी असं. हं? ठीक आहे. तर तर काचा अर्थ फक्त का, म्हणजे व्हाय. याला हं, संस्कृतमध्ये शब्द असा नुसता ककार नाहीये, तो किमर्थम असा आहे. ओके. हं? हो, हो. बाकी सगळे म्हणजे कच्या बाराखडीतलेच हे सगळे प्रश्न. हो, हं? हो, हो. असं. हं. ठीक आहे, उन्नती ताई सुरू करा तुम्ही आता. हा, त्यांच्या हाऊला आपण के न म्हणू शकतो काय? काय? हाऊ नाही, इंग्लिशमध्ये. हाऊ, केनं म्हणजे कशाने, तृतीया होते केनं म्हणजे. हम्म. हं? कशाने असं, म्हणजे कशाद्वारा किंवा कशाने, ते केनं असं. ओके. हं? ठीक आहे. सुरू हा, कर. ठीक आहे उन्नती. हा, हो. सुरू कराच. नमस्कार, माझं नाव उन्नती. आज आपण चतुर्थ पाठ घेणार आहोत. या पाठाची सुरुवात अ, अस्मद ह्या च्या शब्दरूपांनी होणार आहे. आतापर्यंत तुम्ही शब्द बघितले, जसे देव किंवा इतर शब्द, ते शब्द असतात आणि त्यांची रूपं बघितली. आता आपण कधी कधी मराठीमध्ये सर्वनाम वापरतो. जसं आता राम बाजारात गेला, रामने हे आणलं, रामने ते आणलं, रामने इतके पैसे दिले, असं आपण सारखं सारखं राम म्हणत नाही. म्हणून त्याच्या जागी सर्वनाम वापरतो. आपल्याला हे सगळ्यांना मराठीत आधीच ठाऊक आहे. तर तसंच अस्मद नावाचा आपला उत्तम पुरुषवाचक सर्वनाम आहे ते, आणि त्याचीही रूपं इकडे आपण बघणार आहोत. तीही एकवचन, द्विवचन आणि बहुवचनात असतात. प्रथमात तो सप्तमी असते. आता हे सर्वनाम असल्यामुळे त्याला संबोधन येणार नाही, तर हे सप्तमी पर्यंतच असतात. प्रथमा तुम्हाला आधी आपल्याला गेल्या बालबोधमध्ये झालेलंच आहे की अहम आवाम वयम. तो उत्तम हं. पुरुष असतो, त्याच्यात ते अहम आवाम वयम असं आहेच. त्याचप्रमाणे ते प्रथमाचा कर्ता कारक अहम आवाम वयम आहे. द्वितीयेत ते कर्मकारक होतं. त्याला त्याच्यात माम मा, आवाम, अस्मान नह अशी एकवचन, द्विवचन आणि बहुवचनाची रूपं होऊन जातात. आता याचा अर्थ काय? द्वितीय हे आहे कर्म, आणि त्याच्यामुळे त्याला स हा, म्हणजे आपण जेव्हा एखाद्यास कशास ह्याच्यासाठी असं स प्रत्यय लावतो, तसं ह्याच्यात मामचा अर्थ आहे मला. हिंदीमध्ये मुझको किंवा मुझे असा त्याचा एकवचनाचा अर्थ आहे. तर मला, आम्हा दोघांना, आम्हा सगळ्यांना, ते मलाच जे आहे रूप, ते द्वितीय असणार आहे. ते कर्मकारक. तृतीय आहे ही करणकारक आहे. करणकारक काय आहे? साधन. करणकारक आहे साधन, एखादी गोष्ट साधन. आता जेव्हा सर्वनामामध्ये साधन काय असणार आहे? सर्वनामामध्ये म्हणजे साधन म्हणजे आपण जे मी किंवा आम्ही, अस्मतचा अर्थ आहे मी किंवा आम्ही, तर मी साधन म्हणून वापरले जाणार. मग ह्याचा अर्थ काय? मया, आवाभ्याम, अस्माभिः तृतीया. ह्याच्यात मयाचा अर्थ होतो माझ्याने किंवा माझ्याद्वारे. हिंदीमध्ये मेरे द्वारा, म्हणजे तुम्ही एक साधन झालं आणि तुमच्याने किंवा तुमच्याद्वारे एखादी गोष्ट होते, तेव्हा त्याला मया तृतीया लागते. पुढचं चतुर्थी ते संप्रदानकारक आहे. संप्रदानकारक ची रूप अशी एकवचन, द्विवचनची: मह्यम किंवा मे, आवाभ्याम, अस्मभ्यम किंवा नह. मह्यम, आवाभ्याम, अस्मभ्यम चतुर्थी. संप्रदान म्हणजे आपण काय करतो? एखाद्याकडून आपल्याला, म्हणजे मह्यमचा अर्थ आहे मला. मी माझ्या साठी एखादी गोष्ट वापरतो, म्हणून मह्यमचा अर्थ आहे मला. हिंदीमध्ये मेरे लिए.
पंचमी अपादानकारक रूप आहे ते. त्याची रूप आहेत मत आवाभ्याम अस्मत्. मत आवाभ्याम अस्मत् पंचमी. अपादान म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट देता किंवा तुमच्यापासून ती गोष्ट होते, म्हणून मतचा अर्थ आहे माझ्या पासून, मुझसे. षष्ठी संबंध दाखवतं, संबंधकारक आहे. षष्ठीची रूप आहेत मम मम मे आवयोः अस्माकं नः. मम आवयोः अस्माकं षष्ठी. षष्ठी ममचा अर्थ आहे माझा. हिंदीमध्ये मेरा, मेरी, मेरे. सप्तमी आहे अधिकरणकारक, म्हणजे ती जागा किंवा वेळ दाखवतं. पण ह्याच्यात आता जागा म्हणजे काय, मी जे सर्वनाम आहे ती अशी एक जागा असल्यावर मग मयी आवयोहो अस्मासु याचा अर्थ आहे की माझ्यात. हिंदीमध्ये मुझमे किंवा मुझपर. तर अशी ही अस्मतची रूप आहे. मी एकदा वाचायची कशी ती पुन्हा सांगते हळू. अहम आवाम वयम प्रथमा, माम आवाम अस्मान् द्वितीया, मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया, मह्यम आवाभ्याम अस्मभ्यम चतुर्थी, मत आवाभ्याम अस्मत् पंचमी, मम आवयोः अस्माकं षष्ठी, मयी आवयोः अस्मासु सप्तमी. आता ह्याच्यात जे कॉमा दिलेला आहे ना, मम त्याच्यानंतर मा आणि अस्मान नंतर नह, तीही वापरली जातात. पण ते जी पहिली आहेत माम, मह्यम किंवा मम षष्ठीची, ती जास्त प्रमाणात वापरली जातात. मोरेश्वरजी, तुम्ही काही हो बोलताय? हो हो, जसं तुम्ही आता बोलताना षष्ठी संबंधकारक म्हणालात आणि सप्तमी अधिकारणकारक आणि वेळकारक किंवा जागा अशा संदर्भात आहे. तसं प्रथमा ते पंचमी पर्यंत सांगा ना जरा, कशा संदर्भात असतात ते. प्रथमा, समजलं माझी क्वेरी? हो समज. प्रथमा हा नेहमी कर्ता दाखवतो. कर्ता म्हणजे हा, कोण? एखादी क्रिया जो करतो तो कर्ता असतो. करतो तो, हो. मग बरं बरं, हा. मग शब्दात असू द्या किंवा सर्वनामात असू द्या किंवा आता ह्यापुढे जेव्हा केव्हा तुम्ही ही टेबल्स पाठ कराल तेव्हा हे प्रथमा ते सप्तमी सारखंच असतं, त्याच्यात काही फरक नसतो. हा प्रथमा हा हा नेहमी कर्ताच दाखवतो, कार्य ज्याने केलं तो एकवचनात, द्विवचनात आणि बहुवचनात दाखवतो. हम्म. हा द्विवचनाची रूपं तशीही संस्कृतमध्ये ना खूप कमी वापरली जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हा. एकवचन किंवा बहुवचनातच वाक्य जास्त बहुवचन. प्रमाणातच येतात. द्वितीय बर. असते ते कर्मकारक असतं, म्हणजे हा या कोणावर झाली आहे ते होतं आपलं कर्म. हं. म्हणजे हा ज्या गोष्टीवर क्रिया होते ते कर्म. आता इथे काय आहे, ती ती त्या द्वितीयेत चालली जाते. जर एखादा शब्द कर्म असेल तर तो द्वितीयेत जातो आणि त्याला प्रत्यय जी लागतात, म्हणजे आपण कसं बोलणार, जसं देवम बोललो आपण, देवाच्या रूपात द्वितीय असतं देवम. म्हणजे काय, देवाला. मी देवाला फुले वाहतो. कोणाला वाहतो? देवाला. कोण देवाला. वाहतो? हा, मी. कोण हा करता मी. झाला. हा, आणि कोणाला वाहतो हो. आपण? देवाला वाहतो. तर हा द्वितीयेचं जे प्रत्यय असतं मराठीतलं, ते युजली ते ला किंवा असं देवाला, म्हणजे आपण त्याला देतो असं आहे, ते देवाला हा हा कर्म हा आहे. हा हा, त्याच्यात आणि चतुर्थीमध्ये खूप कधी कधी ना पहिल्यांदा थोडस गडबडायला होतं. पण थोडा थोडा वेळ द्या तुम्ही स्वतःला, तुम्हाला आपोआपच कर्ता आणि कर्म कळत जाईल. पण कर्म हे ज्याच्यावर क्रिया होते ते असतं. हिंदीमध्ये त्याला को लागतं, मीन्स देव को. तृतीय हा आहे हा. ही करणकारक आहे. आता करण म्हणजे एकच काय? मिनिट, ते द्वितीयाचं आता मी देवाला फुलं वाहतो, आता हे कसं करणार संस्कृतमध्ये? मीच काय होणार?
मी म्हणजे अहम. हा, वाहतोला काय म्हणणार? नाही हे बघा, माहिती. आपण ना सध्या वाक्यांचं ट्रान्सलेशन मध्ये जम्प घेऊ नका तुम्ही. तुम्ही आता सध्या ना द्वितीय काय आहे त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू. मी देवाला फुल वाहतो याचं मी संस्कृत तुम्हाला ग्रुपवर दिलं तर चालेल का? कारण आता मग हो पुन्हा चालेल चालेल. डायव्हर्ट होऊन जाऊ आपण. चालेल. हम्म. हो तृतीय. चालेल चालेल. ओके, थँक्यू. तृतीय जी आहे ना ती करणकारक आहे. करणकारक म्हणजे हं. काय? साधन. एखादे साधन म्हणून आपण जेव्हा वापरतो किंवा त्याचा उपयोग होतो साधन म्हणून, तेव्हा ते करणकारक होतं. आता तुमच्या साधन म्हणजे काय? आपल्या डोक्यात काय असतं? अरे म्हणजे काय, कात्री हे साधन आहे किंवा एखादी गोष्ट पिशवी हे साधन आहे असं डोक्यात येतं. ह्याच्यात साधन म्हणजे काय? तुम्ही जे वापरलं जातात म्हणजे काय? तुम्हाला जे शब्द त्याच्यात जे वापरले जातात ते साधन आहेत असं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, म्हणजे फुलं फुलं म्हटलं ते का? आपण मी नाही देवाला फुलं शब्दात वाहतो, ते काय, फुलं हे साधन हा होईल? नाही शब्द, तुम्ही शब्द म्हणून मी म्हटलं शब्द कन्फ्यूज करू नका. देव हा शब्द पण तृतीयेत असतो. देवेन, देवेन देवाभ्याम देवैही तृतीया. म्हणजे काय? देवाकडून मिळालं, म्हणजे मला देवाकडून वरदान मिळालं, म्हणजे देव हा साधन झाला ना. मला वरदान देवाकडून मिळालं. कळलं? वरदान देवाकडून मिळालं. मिळण्याची क्रिया मला कुठून झाली? देवाकडून झाली. आता देव हा एखादी वस्तू नाहीये जी मी पकडू शकते, पण ते साधन झालं माझ्यासाठी वरदान मिळायला. हा हा. कळलं? हा. हो. त्याच्यामुळे ह्याच्यात म्हणजे काय होतं, शब्दांमध्ये कन्फ्युजन होतं, तसं करू नका. हे करणकारक म्हणजे म्हणजे साधन आणि त्याची इथे मीच, इथे साधन मीच आहे. माया हा, म्हणजे करेक्ट. माझ्याकडून. माझ्याने, माझ्याद्वारा, मीच साधन आहे. हं. माझ्याद्वारा मी तुम्हाला जगलं त्याच्यामुळे. आणि त्याच्या ज्या म्हणजे पुढे जी प्रत्यय लागतात ती तृतीयेची लागतात द्वारे. किंवा तुम्हाला पूर्वी म्हणजे मराठीमध्ये आपण वाचताना ने, शी, नी, शी, सलाते, सलानाते अशी आठवत असावी. ते सगळं इथे व्हॅलिड होतं. तर तृतीयेचं जे प्रत्यय असतं त्याला द्वारे किंवा ने. किंवा हिंदीमध्ये ने से द्वारा. देवने, भगवानने, भगवान से, भगवान द्वारा किंवा माझ्याने, माझ्याद्वारे. चतुर्थी जे आहे ते सला सॉरी, सला ते सलाना ते आपण मराठीत यूज करतो ना विभक्ती, ती ते चतुर्थीला आहे का? षष्ठीला तृतीयेला आहे, आहे? षष्ठीला आहे ते. स- त्याला हो का? सला ते सलाना षष्टीला ते चाचीचे येईल. सॉरी, सला ते सला चाचीच तर आहे ना, आय एम सॉरी, षष्टीला सला ते चाचीच आहे. सलाना ते चतुर्थीला आहे, चाचीची सणाला षष्ठीला आहे. बर हा. चतुर्थी आहे ती संप्रदानकारक आहे. संप्रदान म्हणजे देणे, देणे म्हणजे संप्रदान करतो आणि अपादान म्हणजे आपण घेतो. आता संप्रदान, देवाय देवाभ्याम देवेभ्य, हे जे देवाची रूप तुम्हाला माहिती आहेत म्हणून मी ती सांगते, कारण हे आता अस्मतचं तुम्हाला थोडंसं नवीन आहे म्हणून तुम्हाला देवाची रूप पाठ असावीत. तर संप्रदान तुम्ही काय करता? देवाला राम म्हणजे देवाला देता. तुम्ही फुलं कोणाला देवाला देता, तुम्ही त्याला संप्रदान करता, तुम्ही त्याला देता, म्हणून ते सला ते सलानात. किंवा साठी, मी देवासाठी फुलं आणली म्हणून ते चतुर्थी झालं. कोणी हात वर केला होता का? वासंती ताई. हो ताई, मला एक म्हणायचं होतं. तुम्ही प्रत्येक ह्याचं एक एक वाक्य आम्हाला सांगाल का? म्हणजे मग जरा लक्षात येईल. ह्याचं काय आहे ना, वाक्यांपेक्षा तुम्ही देवचे शब्दरूप जी आहेत ना त्याच्यात तुम्ही जर ते बघितलं ना तर ते तुम्हाला, शब्दांना जर तुम्ही ही लावलीत ना तर ते तुम्हाला जास्त लक्षात राहील. वाक्यांमध्ये कसं सगळं मग क्रियापद आणि सगळं येऊन जातं मग होत, कारण हे शब्दांची रूप आहेत की नाही. तर ओके. देव शब्दच तो जो जर तुम्ही फॉलो केलात आणि त्याचे जर असं जसं संप्रदान देवाला आहे, देवाय म्हणजे देवाला, मग त्याच्यात संप्रदान हो. केलं तर तुम्ही तुमचं ठरवू, अरे हा मी देवाला फुलं वाहिली म्हणून ते मी संप्रदान केलं. तर देवाय चतुर्थी इज देवाला म्हणजे संप्रदानकारक. आणि मग त्याची प्रत्यय आहेत सला ते सलाना ते किंवा साठी. पंचमी इज ओके. अपादान म्हणजे घेणं. म्हणजे काय? तुम्ही देवाकडून वरदान घेतलं किंवा देवापासून तुम्हाला वरदान मिळालं.
मग देवाचं जे रूप आहे तुमचं, देवात देवाभ्याम देवेभ्य, तसं देवापासून मिळालं तुम्हाला. हं. तसं इथे पंचमीत कसं मत आवाभ्याम अस्मत आहे, म्हणजे माझ्यापासून कोणाला काहीतरी मिळालं असं. कळलं? हं? आणि षष्ठी संबंधकारक दाखवतो, चाचीचे चेचाची, म्हणजे अ, देवाच्या संदर्भात सांगायचं तर देवस्य म्हणजे देवाचे. ओके, मी देवाचे काय देवाचे काहीतरी केले असं. हं. तर आभार मानते. देवाचे आभार मानते, बरोबर असं. बघा, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला संस्कृतची वाक्य लक्षात ठेवायची गरज नाही. मराठीतनं ना तुम्ही जास्त ते त्याला जोडू शकता एकमेकांना. आता म्हणजे मम म्हणजे माझे असं होईल. मम म्हणजे माझा, माझी, माझे, करेक्ट. हा हा. की हिंदीमध्ये मेरा, मेरी, मेरे. आणि जे शब्द रूप आहे देवचं, त्याला चाचीचे चेचाची, चेचाची हे ऑफकोर्स बहुवचनाचं झालं, चाचीचे एकवचनाचं. आणि संबंध हे अधिकरण कारक, अधिकरण कारक असं जातं. म्हणजे बेसिक ह्याच संबंध जागा, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आत आहे तुम्ही, म्हणजे घराच्या देवात, देवे म्हणजे काय, देवाच्या आत आहे तुम्ही. म्हणजे इथे मई म्हणजे माझ्या जवळ किंवा माझ्यात, माझ्यात म्हणजे तुमच्या आत माझ्यात. आहे ते. म्हणजे तुमच्या हा अंतःकरणात, म्हणजे आतमध्ये आहे ते. माझ्यात, हा हा. मुझमे किंवा मुझपर असं, म्हणजे माझ्यावर, माझ्यात काहीतरी आहे, किंवा मुझपर तुम्हारा उपकार है असं. आत असतं ते अधिकरण, जागा आहे. आता इथे सर्वनाम मी आणि अस्मद म्हणजे काय, मी आम्ही. आता मी आम्हीला जागा काय असणार, माझ्यातच असणार ना. म्हणजे मी असेल तर माझ्यात असं असणार, तर त्याची प्रत्यय तई या सप्तमीची. ते तुम्हाला म्हणजे जुनं मराठी तुम्ही जेव्हा शिकताना ते प्रत्यय असतात ते आठवली तर मग ते बरं. पण नाहीतर तुम्ही तो रामो राजमणीचा जो श्लोक आहे ना, त्याच्याशी ते आपण सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं. तुम्हाला जर आठवत असेल, सरांनी शिकवलं होतं रामो राजमणीचा श्लोक, तर तोही पाठ केला ना, त्याच्यात सगळ्या या विभक्ती आहेत, प्रथमा ते सप्तमी पर्यंत. सप्तमी काय, संबोधन पर्यंत. ह्याच्यात कोणाला काही शंका आहे? मी खूप फास्ट जाते का, तर मला तसंही सांगा, मी हळू जाईन. ताई, मला एक विचारायचंय. बोला. या चार्ट मध्ये अहम, आवाम, वयम दिले. मी सुरुवातीला नव्हते. आवामचा अर्थ काय होतो, आवाम आणि वयम? आता सांगा, अहम म्हणजे मी, मी. दोघं मी असल्यावर आवाम म्हणजे काय आम्ही. बोलणार, आम्ही का? करेक्ट. आणि आणि खूप वयमचा अर्थ? सांगा बरं, अहम म्हणजे मी एकटा, आणि आम्ही सगळं, तुम्ही खूप असाल, तर तुम्ही काय म्हणाल त्यांना? आम्ही सर्व असं आम्ही, होईल ना, लिंगच आम्ही, असेल तर? सगळं. हा. अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, आणि वयम म्हणजे आम्ही सगळे. ह्याच्याशी ना तुम्हाला अच्छा. म्हणजे पाठ करायला ना थोडासा, कसं आहे, आता लहान असताना आपण भरभर पाठ करायचो, आता थोडंसं कठीण हो. जातं. त्याच्यामुळे ते ना तुम्ही जर त्याचा संबंध लावत गेलात, की एक वचन जर तुम्हाला लक्षात राहिलं, तर द्विवचन आणि बहुवचन तसं लक्षात राहण्यात खूप कठीण नसतं. कोणी हात वर केला का आता विचारायला? नाही, ओके. ताई, अस्मदचा एकदा अर्थ सांगता पुन्हा एकदा. अस्मदचा, मी, अस्मद हे सर्वनाम आहे. ते उत्तम पुरुषवाचक, हे उत्तम पुरुष कुठलं माहितीये ना तुम्हाला, ते धातू रूपातलं प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुषवाचक सर्वनाम आहे ते. त्याचा अर्थ मी, आणि बहुवचनाचा अर्थ आम्ही असा होतो. मी, अस्मद, मी. तर अस्मद हा शब्द कधीच तुम्हाला येणार नाही कुठे, त्याची ही रूप येणार तुम्हाला वाक्यांमध्ये. जसं मराठीत अस्मादिक म्हणतात तसं. जायचं का पुढे? कोणाला काही शंका आहे का? हा, वासंतीताई बोला. ताई, आपल्या म्हणजे काही शुभ कार्याच्या किंवा कुठल्याही कार्याच्या वेळेस जेव्हा गुरुजी सांगतात अस्मत म्हणा, त्याचा अर्थ काय असतो? अस्मत म्हणतात आणि नंतर मग ते बाकीचा उच्चार करतात, मग त्यावेळेस जे माझे असं का तो अर्थ? नाही, माझं म्हणजे मला एवढं, मी सरांना विचार, मला ना बरोबर अस्माक सांगेन. म्हणतात ताई.
पूजेच्या वेळी अस्माकम म्हणतात, अस्माकम. हे अस्मत पण म्हणतात. अस्मत पण आता आहे. तेव्हाच अच्छा. माझ्याकडे श्राद्ध झालं, त्याच्यामुळे मला एकदम लक्षात आलं हे ते विचारायचं. ना हे प्रश्न ना तर इट इज बेटर की तुम्ही ग्रुपवर विचारा, कारण आय थिंक ना सर खूप छान प्रकारे ह्या सगळ्या बर, गोष्टी आमच्यापेक्षा जास्त सांगू शकतात. सरांचं त्याच्यातच चालेल सगळं. चालेल चालेल, हा. काही हरकत हो. नाही. आ- चालेल, ओके. आता ह्याच्यात अजून काही शंका आहे का तुम्हाला? पुन्हा जर काही हरकत नाही, मी पुन्हा प्रथमा ते सप्तमी वगैरे सांगू शकते. कोणाला काही शंका आहे, काही विचारायचं आहे का पुढे जायचं? हो हो. ओके, आपण ताई पुढे. परत एकदा पहिल्यापासून एकदा सांगा प्लीज. हो, पहिल्यापासून सगळं सांगायचं आहे का तुम्हाला परत, म्हणजे प्रत्यय? हो, हो, थोडस लक्षात नाही. बरं, हळूहळू सांगते मी पुन्हा एकदा. ज्यांचं लक्ष नव्हतं त्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या. अस्मद हा शब्द आहे, हा उत्तम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ते म्हणजे त्याचा अर्थ मी आणि बहुवचनात आम्ही होतो. त्याची ही रूप आहेत. म्हणजे आपण कसं चालतो की एखाद्याला आपण जेव्हा बोलतो तेव्हा वाक्यांमध्ये आपण नुसतं नाव नाही वापरत ना. आपण मी गेलो आणि मला काहीतरी झालं, माझ्या पासून त्याने पैसे चोरले, किंवा अरे माझ्यात काहीतरी गडबड आहे असं, किंवा माझ्याने हे झालंच नाही रे, असं आपण जी वाक्य बोलतो तेव्हा आपण मराठीमध्ये पण ही शब्दांची रूपं वापरतो. पण आपल्याला ती किती आपण ते असं सहजतेने वापरतो. तर ही तशी जे सहजतेने वापरतात ती त्याच्यासाठी हे बोली भाषा असल्यामुळे ते आपल्याला जाणवत नसावं कदाचित. जाणवत नाही आपल्याला. ती भाषा आपल्या एकदम रुळली आहे त्याच्यामुळे कळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असं हे असं एकदम वेगळं वाटतं, पण हे वेगळं काहीच नाही आहे. हे तेच आहे, आपण जे वापरतो तेच आहे, फक्त हे संस्कृतमध्ये. प्रथमेची रूप आहे. आता मी हे जे कॉमा नंतरचं जे मा मे आहे ते वापरत नाही, कारण मग असं पाठ करायला तुम्हाला बरं वाटेल. पण तेही वापरतात वाक्यांमध्ये, पण खूप कमी प्रमाणात वापरतात. तर ह्याची विभक्ती अशा असतात: अहम आवाम वयम प्रथमा, माम आवाम अस्मान् द्वितीया, मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया, मह्यम आवाभ्याम अस्मभ्यम चतुर्थी, मत आवाभ्याम अस्मत् पंचमी, मम आवयोः अस्माकं षष्ठी, मयि आवयोः अस्मासु सप्तमी. प्रथमा हा कर्ता दर्शवतो, म्हणजे जो कार्य करतो तो. अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सगळे. आता ते दोघे आणि सगळे असे कंसात आहेत. मी आता तुम्हाला सांगते. आता मी फक्त प्रथमा एकवचनाचे अर्थ सांगते, त्याच्यानुसार तुम्ही द्विवचन आणि बहुवचन करावे. द्वितीय हे कर्म आहे. माम या शब्दाचा अर्थ आहे मला, हिंदीमध्ये मुझको किंवा मुझे. आवाम आणि अस्मान त्याची प्रत्येकी द्विवचन आणि बहुवचन आहे. तृतीया करणकारक आहे, साधन आहे. पण सर्वनामात त्या साधनाचा अर्थ वेगळा होतो, म्हणजे माझ्याने किंवा माझ्याद्वारा. मयाचा अर्थ आहे माझ्याने किंवा माझ्याद्वारा, हिंदीमध्ये मेरे द्वारा. मग ऑफकोर्स एक जर माझ्याने माझ्याद्वारा असेल तर आवाभ्यान म्हणजे आमच्या दोघांद्वारा, अस्माभी म्हणजे आमच्या सगळ्यांद्वारे, असं मराठीत लावून घ्या स्वतःच. चतुर्थी हे संप्रदान कारक आहे. संप्रदान म्हणजे देणे. त्याचं प्रत्यय आहे ला, ला चो. जी चतुर्थीचं आहे मह्यम. ओके, मह्यमचा अर्थ आहे मला, हिंदीमध्ये मेरे लिए. पंचमी उपादान आहे, त्याचा अर्थ आहे माझ्या पासून. मत त्याचा अर्थ आहे माझ्या पासून किंवा मुझसे. षष्ठी मम आहे, याचा अर्थ आहे माझा, हिंदीत माझा, माझी, माझे किंवा हिंदीत मेरा, मेरी, मेरे. सप्तमी मई, त्याचा अर्थ आहे माझ्यात किंवा हिंदीमध्ये मुझमे, मुझ पर. आणि त्याची द्विवचन आणि बहुवचनाची रूप आहेत. जसं षष्ठी माझा, माझी, माझे, आणि सप्तमी माझ्यात असेल तर अस्मासूचं होणार आमच्यात सगळ्या. मा मम म्हणजे माझा, तर अस्माकम बहुवचन म्हणजे आमचा, सगळ्यांचा, असं.
कळलं का? ह्याच्यात काही शंका आहे का? हो समजलं. थँक्यू. हा, चला आता आपण पुढे जाऊ. पुढे आता काही वाक्य असणार आहेत. उपवनम हा आपला आहे टॉपिक. उपवनम म्हणजे बाग, हे तुम्हाला माहिती आहे. पहिली 4 वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. पुढची जी वाक्य आहेत मी ज्यांची ज्यांची नावं घेईल त्यांनी सांगायचे अर्थ. 10च मिनिटं उरली, त्याच्यामुळे आपण थोडस पटकन करू. वयम गच्छामः उपवनम. वयम म्हणजे प्रथमा बहुवचन, याचा अर्थ होतो आम्ही. वयम असल्यामुळे तेच गच्छामः आलं. तुम्हाला ती धातुरूप आठवतात, ती तहान ती सी थ थ आम्ही आवह आमह. सो अहम आवाम वयम म्हणून ते गच्छामः झालं. वयम गच्छामः उपवनम याचा अर्थ आहे आम्ही बागेत जातो. अनेक वचन ना, म्हणजे अनेक क्रियापदाचं वचन, कारण वयम आहे म्हणून ते वयम अनेक वचन लावले वयम गच्छामः. आलंय म्हणून ते अनेक वचन. करेक्ट. हा. उपवने पुष्पाणि पश्यामः फलानि च खादामः. आता एवढी मोठी आता वाक्य जाणार आहेत, तर ह्याच्यात तुम्हाला तुमचं जेव्हा वाक्यांचं रूपांतर करता तेव्हा शब्दशः विभक्त्या, सॉरी म्यूट करावे जे बोलत नाहीत त्यांनी. उपवने म्हणजे ही जागा झाली म्हणून ते सप्तमी एकवचन, जसं देवेसारखं होतं. सप्तमी एकवचन म्हणजे उपवनात किंवा बागेत. पुष्पाणी, पुष्पम नपुसकलिंगाचं, वनम वने वनानी सारखं ते बहुवचन होतं म्हणजे अनेक फुले. पश्यामः, आता इथे पश्यामः आलं म्हणजे तुम्हाला ते अध्यारूतच आहे की ते वयम असणार आहे. ओके. पश्यामः म्हणजे अनेक जण पाहतात. फलानी, वनम वने वनानीचं बहुवचन झालं, प्रथमा बहुवचन. वनानी म्हणजे फळे, अनेक फळे. च म्हणजे आणि. खादामः, अगेन मह आलं म्हणजे ते वयमच असणार आहे, म्हणजे आम्ही सगळे. खादामहचा अर्थ खातो. आम्ही बागेत फुले पाहतो आणि फळे खातो. या 2 वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का? मी खूप फास्ट जात असेल तर मला कृपया सांगावे. पुढे जाऊया. नाही पाच नाही, व्यवस्थित खूप स्लो आहे. पुष्पाणाम सौंदर्यम पश्यामः. आता ह्याच्यात तुम्हाला पुष्पाणाम आता तुम्हाला असं शेवटचे शब्द बघायचे 2-3. अच्छा, नाम आहे का? ते नाम सारखं झालं. नाम म्हणजे काय? देवानाम सारखं झालं, म्हणजे ते काय झालं? षष्ठी बहुवचन. षष्ठीचं प्रत्यय आहे चाचीचे, बहुवचनाची चेचाची, म्हणजे ते चेचाची सारखं काहीतरी असणार आहे. पुष्प म्हणजे फुलं. सौंदर्यम, लागला प्रत्यय म्हणजे ते द्वितीय असेल. सौंदर्य. पश्यामः म्हणजे अनेक. मह आहे म्हणजे वयम आहे म्हणजे सगळे. पुष्पाणाम सौंदर्यम पश्यामः, आम्ही फुलांचे, त्याचे आलं, सौंदर्य पाहतो. चौथं वाक्य आहे ग्रीष्मकाले आम्रस्य मधुरम रसम पिबामः. ग्रीष्मकाले देवे सारखं झालं म्हणजे सप्तमी एकवचन. जागा किंवा वेळ झाली. तर ग्रीष्मकाल म्हणजे कसा? उन्हाळा ना, ती एक काइंड ऑफ टाइम आहे तो उन्हाळा. अगेन ग्रीष्मकाले चा म्हणजे चाचीचे लागणार. आम्रस्य म्हणजे कसं झालं? ते देवस्य सारखं झालं, म्हणजे काय? षष्ठी एकवचन झालं आणि त्याचं रूप आहे चाचीचे, म्हणजे काय? आंब्याचे. ग्रीष्मकालात आंब्याचा. मधुरम रसम, मधुरम हे विशेषण आहे. आता विशेषण हे कधी एकटं येत नसतं. विशेषणाचं स्वतःचं अस्तित्वच नसतं, ते नेहमी नामावरच किंवा त्या एखाद्या दुसऱ्या शब्दावरच ते अवलंबून असतं. आता इथे मधुरम
कशावर अवलंबून आहे? रसमवर आहे. मग रसमची रसावर जी विभक्ती आहे तीच रसम मधुरमची विभक्ती होणार. रसम द्वितीय आहे म्हणून ते मधुरम झालं. म्हणजे लागलं रसमला म्हणून ह्याला पण मधुरमच लागलं. मधुरम रसम म्हणजे मधुर रस, गोड रस. पिबामह म्हणजे वयम आहे. आपण पिबामह आहे उत्तम पुरुष बहुवचन म्हणजे अहम आवाम वयम. हम्म, म्हणून ह्याचा अर्थ होतो आम्ही. वयम ना, वयम हम्म. अध्यार होता इकडे. ग्रीष्मकाले उन्हाळ्यात. आम्रस्य म्हणजे आंब्याचा. मधुरम रसम गोड रस पितो. 4 वाक्यांमध्ये कुणाला काही शंका असेल तर विचारावी. कळ कळली आहेत का वाक्य कशी विभक्तीनुसार करायची? तशी हो केली. नाही, हो ते तुम्ही समजलं. सांगितलं, व्यवस्थित सांगितलं, पण हे जरा अवघड आहे. अवघड म्हणजे कसं आहे भाऊ, आपण चालायला जेव्हा म्हणजे शिकतो तेव्हा चालणं आपल्याला नेहमीच हो. अवघड वाटतं. पण आता वाटत नाही ना, तर तसंच आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं ते छान. मी एक रेकमेंडच करीन तुम्हाला की हा तुम्ही जेव्हा एखादं संस्कृतचं वाक्य ट्रान्सलेट करता तेव्हा ते विभक्तीनुसार करा. म्हणजे तुम्हाला विभक्त्या लक्षात राहतील. जेवढ्या तुम्हाला विभक्ती लक्षात राहतील तेवढं संस्कृत तुम्हाला जास्त पटापट समजायला लागेल. ताई एक शंका आहे याच्यामध्ये. बोला. चौथं वाक्य जे आहे, ग्रीष्मकाले आम्रस्य मधुरम रसम पिबाम. हम्म. पिबाम वयम मुळे पिबाम झालं. पिबामह आहे ते. मग आणि मग आमरस्याचं जे मग आमरस्य षष्टी एकवचनच आहे का तिथे? ह आमरस्य आहे ना, ते देवस्य सारखं. हम्म. अच्छा, तिथे अनेक वचन नाहीये. आंब्याचा आंब्यांचा नाहीये. आंब्याचा. हे बघा, हा म्हणजे हम्म. तुम्ही एका आंब्याचा रस सगळेजण पिऊ शकता किंवा खूप आंब्यांचा रस खूप जण पिऊ शकतात ना. त्याच्यामुळे ते हम्म. पिबामहचं तसं काही आंब्याशी काहीच नाहीये ना. अच्छा, आहे ना. बरोबर. म्हणजे तुम्ही 4 जण मिळून एका आंब्याचा रस प्या की 100 आंब्यांचा रस एक जण प्या किंवा 4ही जण प्या. हम्म. त्याच्यामुळे ते तिथे पिबा एकवचनच येणार फक्त. त्याच्याशी संबंध नाही आहे. म्हणजे हा आता इथे आमरस्य आहे ते एकवचन आहे. पण तुम्हाला हा. जर म्हणायचं असेल अरे पिबामह बहुवचन आहे मग आमरस्यचा हम्म. बहुवचन का नाही आलं? त्या दोघांचा तसा हम्म. संबंध नाही आहे. वाक्य काय आहे? बर ग्रीष्मकाले आम्रस्य मधुरम रसम पिबामह. मग तेव्हा बरोबर. मी ते हम्म. कंसात आम्ही लिहिणं जरुरी आहे. कारण ती पिबामह हम्म. आहे किंवा ते अध्यारूत धरणं जरुरी आहे की आम्ही पितो, मी नाही पित. हम्म. अच्छा, ओके. जायचं का पुढे? हो हो. ओके. राजश्री ताई आहेत का? दिलीप आहेत का? दिलीप चौरसकर. हा. फलानां रसः मधुरः शीतः च भवति. एक फ- सांगायचंय भाऊ, तुम्ही मला ना या जेवढं तुम्हाला विभक्ती जमतील आणि धातू रूप जमतील त्याची रूप सांगा आणि मग अर्थ सांगा. फलानां फलानां म्हणजे षष्ठी रूपात जाईल ते. करेक्ट. फळांचा रस हा मधुर आणि गारच असतो. मधुर आणि गार असतो. गर असत. रस रस सी हा रसः आहे. रस मधुरः हे काय आहे? विशेषण. विशेषण कशाचं? म्हणजे दिलीप शीतच. भाऊने सांगितलं तर रस बरं पडेल. हा रसच. रसात मधुर आहे. हा रसाचं मधुर आणि दोन्ही हा विशेषण आहेत. हा. कळलं. म्हणून ते बघा सेम विभक्ती आहे त्यांच्या. कळलं का तुम्हाला? येस, हा. करेक्ट. आता भवती आहे. हा. भवती आहे म्हणजे त्याचा म्हणजे काय असतो. असणार आहे? कोण असणार? म्हणजे एकवचन असेल की बहुवचन असेल भाऊ? ते नाही सांगता येईल मला. हा. ती तह अंती. ती तह अंती तर ती काय असतो? त्याचा अध्यारूत आहे, सांगायची गरज नाही. पण मग त्या ते फलानांचा हा एकवचन बरोबर. असणार आहे ते. प्रथम हम्म. पुरुष प्रथम पुरुष प्रथम एक वचन. ते याचं धातू हम्म. रूपाची आहेत ना तुमची, ती आठवतात आहेत का तुम्हाला? हम्म. तह हो अंती. हो हो हो. हा. येस. प्रथम एकवचनी येते. पुरुष. हा. प्रथम पुरुष एक वचन आहे ते. एकवचनी. करेक्ट.
फळांचा रस गोड आणि थंड असतो. करेक्ट. सुजया देश कुलकर्णी आहेत का? मोरेश्वर जे आहेत का? सुजयाताई हो मी आहे आहेत का ना. तुम्ही? सुजयाताई आहेत का? हो आहे. सांगा बरं, ट्राय करा. अत्र उपवने